नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. बाप्पाच्या स्वागतासाठी थोडासा झगमगाट, थोडंसं सौंदर्य, थोडंसं आकर्षण आवश्यक असतं. आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या आर्थिक ताकदीनुसार एखादा तरी सोन्या चांदीचा दागिना अर्पण करावा अशी प्रत्येक भक्ताची मनोमन इच्छा असते. आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या वर्षी बाप्पासाठी काय खास दागिने बनवले आहेत ते. चला तर मग सुरू करूया या दागिन्यांच्या दुनियेतील सफर. सोन्या चांदीच्या झगमगाटात असतं एक आपुलकीचं नातं. कारण बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक दागिना हा भक्तीचा अलंकार असतो. आणि या दागिन्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या सुप्रियाताई यांच्याकडून. सुप्रियाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण बघतोय गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे, त्यामुळे ग्राहकांची खरेदी सुद्धा सुरू आहे. यंदा गणेशोत्सवासाठी काय खास नवीन दागिना बनवलाय? गणेशोत्सवानिमित्त आपल्याकडे गणपती बाप्पासाठी स्पेशली मुकुट, जास्वंदी फूल, मोदक कंठी किंवा आता फुलांची कंठी म्हटलं की आपल्या गौराईसाठी पण आपण वापरू शकतो. त्या दृष्टीने सोनपट्टी आहे, आशीर्वादचा हात आहे किंवा पादुका आहेत, बरेचसे मोदकचे प्रकार आहेत. 21 मोदकांचा थर असलेला आपला डिझायनर लुक आहे. पुन्हा एकदंत आपण गणपती बाप्पाला जे बोलतो त्यामुळे आपण एकदंत म्हणून पण आपण ते प्लेटिंग लुकमध्ये ठेवलेलं आहे. पुन्हा चिक मोत्याची माळ, त्याप्रमाणे मोती माळ लुक आहे. ताजे फ्रुट्समध्ये सिल्वरचे फ्रुट्स पण ठेवू शकतो, प्लेटिंग लुक पण ठेवू शकतो. त्यामुळे कमीत कमी आणि छान दिसावं ह्याचा जास्त करून आम्ही त्याच्यावर जास्त आमचं प्रयत्नशील असतो, फोकस असतो आणि तसे डिझाईन्स आपण सेट केलेले आहेत आणि आपल्याकडे अवेलेबल आहेत. अगदीच. आणि खरं तर बघायला गेलं सोन्या चांदीचे दर वाढतात, पण जेव्हा बाप्पाला एखादा दागिना अर्पण करायचा असतो तेव्हा आपण आर्थिक गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करतो. या वर्षी चांदीमध्ये काय विशेष वेगळं काही आणलेलं आहे का तुम्ही? चांदीमध्ये आपण कंठी पॅटर्न ठेवलेला आहे, सोनपट्टी ठेवलेली आहे. कारण कसं थोडंसं चेहऱ्यावर आपण जास्त करून आपल्याला गणपती बाप्पा फेस आपल्याला हसमुख दिसला पाहिजे म्हणून आपण सोनपट्टी आहे, बिग बाळी आहे किंवा कर्णफुलं आपण घालतो त्याप्रमाणे आपण पूर्ण कान लुक पण ठेवतो बाप्पाचे, ते आहेत. तोडेमध्ये अनारकली तोडे, आपले जे ट्रेडिशनल दागिना जो आहे तो आपल्या बाप्पांनी पण वापरावा त्या दृष्टीने आपण अनारकली तोडे, शिंदेशाही तोडे हे आपला पारंपरिक दागिना आहे, तो पण आम्ही बाप्पासाठी सिल्वर कॉन्सेप्ट मध्ये आणलेला आहे. अगदीच. जसं तुम्ही मगाशी म्हणाला होतात की सोनपट्टी वगैरे किंवा कर्ण जे असतात ते याला खूप बारीक डिझाईन पण बनवतात, ते पण खूप एक कलेचा एक नमुना असं म्हणायला हरकत नाही. तर हे सगळे डिझाईन्स वगैरे जेव्हा इन्स्पिरेशन घेतात ते कुठून घेतात? कसं असतं, आपल्याला आपला बाप्पा छान दिसावा असं आपल्याला जसं आवड होतं तसं आमच्या कस्टमरची पण एक, आमची कस्टमर म्हटलं की एक आमची फॅमिली आहे, परंपरे भरपूर जुने आपले कस्टमर आहेत. मग त्यांना पण आपलं घरच्या हिशोबी वाटलं पाहिजे. एखादा डिझाईन आवडला किंवा माझा एक डिझाईन आहे तसं मला बनवायचं आहे असा शक्यतो एक प्रयत्न असतो. त्याप्रमाणे आपले कारागीर त्यात एकदम तरबेज आहेत आणि त्याप्रमाणे आपण तसं ते घडवून आणतो आणि करतो. अगदीच. पण घरी जेव्हा बाप्पा बसतात तेव्हा ती छोटी मूर्ती असते, साधारण किती इंचाच्या मूर्तीपासून तुमच्याकडे दागिने अवेलेबल? आपल्याकडे नॉर्मली 1 फुटापासून ते आपले जसे आपले सार्वजनिक आता कसे मंडळ आहेत, एक सर्वांची हे करून एक मंडळातर्फे पण एक असतं किंवा आमच्या मोठा बाप्पा आहे, मोठी कंठी पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला जसं गणपती बाप्पाची जी उंची आहे त्याप्रमाणे आपण मग ते घडवतो. थोडंसं मेजरमेंट करून हे करून स्वतः कस्टमाइज केल्यामुळे आपल्याला ते प्रॉपर मेजरमेंट पण भेटतं आणि त्याप्रमाणे आपण घडवलं जातं, आपल्याकडून तयार होते ती वस्तू. ओके. तर बाप्पाच्या दागिन्यांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची.
गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडे आहोत आणि जसं ताई तुम्ही म्हणालात की सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी त्या मंडळामध्ये सुद्धा तुमचे दागिने जातात, तर मग मोठ्या बाप्पांचे जेव्हा दागिने घडवायचे असतात, स्पेशली बाप्पाच्या अंगावरती जे दागिने घालतो ते आणि छोट्या मूर्तींच्या अंगावरती घालणारे दागिने असतात, डिझाईन मध्ये काही वेगळे पण असतं का की ते बारीक दागिने करताना फारच कलाकुसर? छोटे आपला घरगुती गणपती बाप्पा म्हटलं की थोडा मूर्ती आपले छोटेच असतात, मग त्यामध्ये थोडंसं दिसायला सुबक कार्विंग म्हणजे त्यात जे कार्विंग लुक आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे। मोठ्या वस्तूंमध्ये आपली कार्विंगता इझिली करता येते, पण शक्यतो शॉर्ट टू शॉर्ट छोट्यात छोटं नाजूक वस्तू असं जी व्यवस्थित करता येईल त्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करतो आणि घडवतो। ताई, गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे, त्यामुळे ग्राहकांची खरेदी सुद्धा जोरदार सुरू आहे। मग आतापर्यंत एवढी खरेदी झाल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं, काय कोणता दागिना सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे? दुर्वा आहे, दुर्वांचा हार आहे, मोदक हार आहे किंवा मोदक आहेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले तोडे आहेत, पुन्हा आपण बोलतो एक दंत जे मी म्हटलं त्याप्रमाणे दात लावायचे आहेत, आशीर्वादचा हात पाहिजे, मला पाऊल हवंय। बाप्पासाठी माझ्याकडे भरपूर दागिने आहेत आणि ते सर्व ट्रेंडमध्येच आहेत। अगदीच ताई, खूप सुंदर दागिने तुमच्याकडे आहेत आणि ग्राहकांच्या पसंतीस देखील ते उतरता आहेत। या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, यासाठी खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। बाप्पासाठीचे सुंदर सुंदर दागिने आपण पाहिलेत, आपल्या लाडक्या गौरीसाठी सुद्धा सुंदर दागिने उपलब्ध आहेत आणि याविषयी माहिती देत आहेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या सानिका पेडणेकर। नमस्कार, मी सानिका पेडणेकर। तुम्ही आता सगळे बाप्पाचे दागिने पाहिलेच असतील। आता मी तुम्हाला दाखवणार आहे गौरीसाठी ह्या वर्षी आम्ही वेगळं काय डिझाईन केलं आहे ते। तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही 1 ग्रॅमचे सगळे दागिने घेऊन आलो आहोत गौरीसाठी। इथे चिंचपेटी आहे साधारण 2 ते 2.5 हजारापर्यंत। हा जो तन्मणीचा सेट आहे विथ इयरिंग्स तो साधारण 3-3.5 हजारापर्यंत जातो। वेगवेगळे नवीन पद्धतीचे नथीच्या डिझाईनचे मंगळसूत्र घेऊन आलो आहोत ह्या वर्षी, त्याचे पण खूप व्हरायटीज पाहायला मिळतील तुम्हाला। साधारण 500 to 600 पर्यंत ह्याची रेंज आहे। हे सेट्स पण भरपूर व्हरायटीज आहेत आणि प्रत्येक दुकानांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। मग आपल्या घरच्या गौरीसाठी म्हणजे तुमच्या पत्नीसाठी जरी घ्यायचं असेल तरी इट इज अ व्हेरी नाईस ऑप्शन। सो नक्की आमच्या सगळ्या दुकानांना व्हिजिट करा। थँक्यू सो मच। तर आपण पाहिलंय बाप्पासाठी किती सुंदर दागिने घडवण्यात आलेले आहेत, मात्र बाप्पाच्या आगमनाची तयारी अजून संपलेली नाहीये, त्यामुळे उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत। तुम्ही पाहायला विसरू नका गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर्स सोसायटी टी। नमस्कार।